पी ट्रॉफी सुंदर स्पर्धा सुंदर नियोजन आपण अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेचं पाहतो आहे। पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय भरतदादा टिंगरे, त्याचबरोबर सन्माननीय आशिषदादा मारणे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, सन्माननीय सचिनदादा खानवे असतील, ऋषी जोरी सर, सचिन राठोड, अमित तापकीर, नितेश कवडे, विशाल गायकवाड, चंद्रशेखर दादा मोरे आणि विकी खैराळे अशी आमची आयोजन कमिटी। आणि या पहिलंच पर्व तब्बल 44 टीमचा सहभाग दिवस क्रमांक 3 पार पडत असताना आज देखील 12 टीम या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत। आज बारामतीवरून देखील संघ खेळण्यासाठी येतोय। आज जुन्नरची टीम नक्कीच खेळताना पाहायला मिळते। आज स्मॅश उरुळी कांचन ही टीम देखील दिवसभराच्या सत्रात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। चांगला खेळ दिवसभराच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही मात्र पहिल्या ग्रुप मधली शेवटची मॅच, तिसरी मॅच नक्कीच अगदी आपण पाहतोय ग्रुप नंबर 1 मधली। आणि या ठिकाणी जे दोन संघ आमने सामने आहेत, आमदार शंकर भाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी आणि त्यांच्या विरोधात 7 SP11 या दोन टीमच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते। आजीज पटेल षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे। स्ट्राइक एंड वरती खेळताना जो पाहायला मिळतोय ऋषिकेश भिलारे। 1-2 मिनिटं थांबा। हा मॅच चालू करा। शतरक्षण सुरेख त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे। आजीज पटेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। एबी ट्रॉफीचा थरार तुम्ही नक्कीच पाहतायत। ऑन स्ट्राइक ऋषिकेश भिलारे, हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे। शतरक्षक येईल चेंडूवरती घेतली जाते ती सिंगल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते। नो बॉल, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय 1+1 एकूण 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना जे पाहायला मिळतील। एबी ट्रॉफी 2024 मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसभरातील अगदी आपण पाहतो आहे। फ्रीट असेल किसन मरगळे, टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक वलयांकित नाव, अनेक स्पर्धा आपल्या बॅटने नक्कीच गाजवल्यात। स्ट्राइकच्या दिशेला आहेत किसन मरगळे। पाहिजे की कामगिरी कशा प्रकारे करतात आपल्या टीम साठी। समोर आहे आजीज पटेल। पहिल्या मॅच मध्ये देखील चांगला अष्टपैलू तो दाखवलं होतं आजीज यांनी। बॅटची कडा लागताना जी पाहायला मिळते शतरक्षक चेंडूवरती वेगवान सिंगल घेतली गेली। एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली। धाव फलक जाऊन पोहोचेल 3 या धाव संख्येवरती। षटक क्रमांक 1 या ठिकाणी मात्र जारी असताना 3 धावा धाव फलकावरती। आवाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतात। एक संघर्षमय क्रिकेट लढाई मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। आजीज पटेल पुन्हा एकदा सज्ज होतील। आता मात्र बॅटची कडा झेल टिपलाय शैलेश निवंगुने अष्टांच्या पाठीमाग आणि अगदी आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। फलंदाज बाद। ऋषिकेश भिलारे बॅक टू द पॅव्हिलियन, खूप महत्वाची विकेट नक्कीच जी असेल। लढत नक्कीच
चांगली पाहायला मिळेल क्रिकेट रसिकांना. अगदी आपण पाहतोय रोशन मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरची धावा आहेत त्या 3 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. आजिष पटेल गोलंदाजी मार्कवरती. यष्ट्यांच्या पाठीमागं शैलेश निवंगुने यांनी एक चांगला झेल टिपला आणि पहिली विकेट ऋषिकेश बिलारे यांची नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. काय घडणार आहे यानंतर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. एक एक्सप्रेस बॉल तेज तर्रार गोलंदाजी केली जाते. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. रोशन त्या ठिकाणी स्ट्राईकच्या दिशेला पोहोचलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव, आणखीन एक चेंडू डॉट. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर 3 या धावसंख्येवरती धावफलक स्थिर. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली एक आजिष पटेल यांनी. 2 विकेट पहिल्या षटकात पाहायला मिळत आहेत. खर्च केल्यात धावा अगदी आपण पाहतोय 3 धावा खर्च केल्यात आणि या 2 विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी आजिष पटेल यांची. सागर आंग्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. जी टीम जिंकणार आहे अगदी आपण पाहतोय सुपर 11 मध्ये नक्कीच प्रवेश करेल. फार मोठा संघर्ष दोन्ही टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आजिष पटेल यांचं वर्चस्व नक्कीच पाहायला मिळत आहे. 2 विकेट घेतल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरची गोलंदाज आजिष सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. सागर आंग्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतो आहे. यष्टिरक्षक शैलेश यांच्या हातात जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. याच बरोबर एका यशस्वी षटकाची होईल सांगता. 3 धावा खर्च केल्यात, 2 विकेट घेतल्या. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ अजूनही मात्र असेल मैदानाच्या आतमध्ये बाकी. षटक दुसरं आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल आणि प्रशांत गायकवाड त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जे पाहायला मिळत आहे. एबी ट्रॉफी पार पडत असताना अगदी आपण पाहतोय अनेक जणांचं योगदान आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली पहिल्या पैरवातील स्पर्धा. या अगोदर देखील आपण उल्लेख केलाय. प्रशांतदादा गायकवाड अगदी आपण पाहतोय पुणे पोलीस आहेत. फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांचं देखील लाभलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्या माध्यमातून नक्कीच सायकल देण्यात येणार आहे. नामांकित गोलंदाज आहेत. हा फटका चेंडू अगदी आपण पाहतोय पोहोचेल सीमा रेषेच्या अगदी बाहेर. एक टप्पा खात खणखणीत चौकार. 4 रन. खणखणीत चौकार अगदी आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावरती होतील ऍड. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 7 धावा. ओ काय फटका सजवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. किसन मरगळे ऑन फायर. ओव्हर क्रमांक 2 जारी. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि जशास तशा प्रकारचं प्रत्युत्तर प्रशांत गायकवाड यांचं. किसन मरगळे पोहोचेल पॅव्हिलियन मध्ये.
महत्वपूर्ण विकेट. किसन बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी जारी आहे. धावफलकावरती नजर टाकली तर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती आहेत. आणि या नवीन फलंदाज नवनाथ फाटक मैदानाचा ताबा घेताना जे पाहायला मिळतात. पलीकडच्या बाजूला जर पाहिले तर आमचे सचिन राठोड सर हे देखील नक्कीच उपस्थित होताना जे पाहायला मिळतात. आयोजन कमिटीमध्ये आहेत. सचिन राठोड सरांचं देखील स्वागत. आज स्मॅश उरुळी कांचन ही टीम देखील अगदी आपण पाहतोय दिवसभराच्या सत्रात आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. ओ काय ड्रॉप त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 14 धावा. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी या मार्गस्थ असताना प्रशांत गायकवाड ओव्हर क्रमांक 2 टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक का जो फलंदाज खेळतोय सागर आंग्रेक. नवनाथ फाटक नॉन स्ट्राईकच्या दिशेला आहे. प्रशांत गायकवाड ओव्हर क्रमांक 2 टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. केवळ दिशा दिली आहे जमिनीला समांतर लगत फटका आहे. ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय सिंगल वसूल केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र वसूल केली जाईल. धावफलक 15 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 2 षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र मार्गस्थ असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 बिग हिट आल्यानंतर देखील केलेलं कमबॅक. या दरम्यान अगदी आपण पाहतो आहे अप्परकडचा हा फटका होता. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतो आहे चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. चौकारासाठी 4 रन. एकोणीस धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकात जर पाहिलं तर एकूण धावा 16 येताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र विकेट येताना आपण पाहिली. त्यानंतर 2 चेंडूवरती सिंगल खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार. 16 धावा खर्च केल्या या दुसऱ्या षटकामध्ये. अगदी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 आता मैदानाच्या आतमध्ये टाकली जाईल आणि आजिज पटेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतो आहे. पहिल्या षटकात फक्त 3 धावा याच आजिजनं खर्च केल्या होत्या. पाहिजे की या षटकात कामगिरी कशा प्रकारे करतो आहे. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा आजिज पटेल सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. विनाशुल्क प्रवेश या क्रिकेटच्या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळात या ट्रॉफीची चर्चा देखील रंगताना पाहायला मिळते. यष्ट्या केल्या तो उद्ध्वस्त. जसाही गोलंदाजी मार्कवरती आलाय पहिल्या चेंडूवरती मिळतं यश. नाव आहे आजिज पटेल. हरीश जाधव मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आजिज पटेल पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला आणि या विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सागर आंग्रे त्या ठिकाणी परतताना जो पाहायला मिळाला. नवनाथ फाटक आणि हरीश जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं स्वागत. सचिनजी राठोड आपले आयोजक नक्कीच आगमन. गोलंदाजी मार्कवरची गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज. समोर आहे हरीश जाधव.
हा फटका लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय काय ड्रॉप होती एक धावबाची संधी त्या ठिकाणी येताना आपण पाहिली 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 21 धावा धावफलकावरती नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे नो बॉल +2 अर्थात 3 धावा त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय मैदानाच्या आतमध्ये ते पाहायचंय तेजतर्रार गोलंदाजी आजिज पटेल सातत्यानं चांगले चेंडू टाकले जातात आणि आजकालचं क्रिकेट बदललंय विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षाही निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्वाचे मानले जातात 5 षटकांचा खेळ आहे आणि त्यामुळे मात्र अशा प्रकारचे निर्धाव चेंडू टाकले ओ काय फटका सजवलाय चेंडू लॉंग ऑन बॉर्डरलाईन सीमारेषा पार षटकारासाठी 6 धावा हरीश जाधव ऑन फायर आक्रमक फलंदाज आहे हरीश जाधव स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे दूरवरचा षटकार त्यानं मात्र जो ठोकलाय याच फटक्यांची अपेक्षा असेल हरीश कडून दरम्यान दिशा दिली आहे चेंडूला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय सिंगल एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते धावफलक जर पाहिलं तर मात्र 29 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतो आहे एक षटकार निश्चितपणे जो ठोकला गेलाय ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे जारी आहे हा फटका अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा हवा ई फायर बिग ब्लास्ट बिग सिक्सर 6 धावा बॉल आलेला आहे बॉल आलाय थँक्यू आमच्या आणखीन एक आयोजक अमित दादा तापकीर यांचं या ठिकाणी आगमन हार्दिक स्वागत स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय 35 रन ऑन स्कोर कार्ड 35 धावा धावफलकावरती हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सिंगल पूर्ण केली आहे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल धावांसाठीची फार मोठी धाव पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आजिज पटेल यांनी परंतु या षटकात तब्बल 18 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 37 धावा धावफलकावरती 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष अजूनही शिल्लक 2 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी मात्र अजूनही बाकी आहे धावफलकावरती धावा आहेत त्या 37 धावा ही लढत रोमहर्षक होईल रंगतदार होईल एका बाजूला अगदी आपण पाहतोय आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते तर 7 SP11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर क्रमांक 4 आता टाकली जाईल बॉलर नेम प्लीज अमोल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय समोर आहे हरीश जाधव ओ एक्सप्रेस बॉल तेजतर्रार गोलंदाजी शैलेश निवंगुने यांच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय स्थिरावतोय डॉट बॉल असेल निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हरीश जाधव मध्ये देखील लढण्याची फार मोठी क्षमता आहे या अगोदर आपण षटकार पाहिला अतिशय दूरवरती ठोकला होता हरीश यांनी स्ट्राईकच्या दिशेला उभे आहेत पहा फुल टॉस आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट सिक्सर 6 धावा थँक्यू
चेक केलं जाईल त्या ठिकाणी टीव्ही अंपायर द्वारे. टीव्ही अंपायर त्या ठिकाणी चेक करतील. पंचांकडून नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. हरीश जाधव फार मोठी आक्रमकता त्याच्या बॅट मध्ये आहे. या अगोदर देखील आपण फटके पाहिलेत. स्ट्राईकच्या दिशेला खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहिजे की हा षटकार असेल की चौकार. तिसरे पंच चेक करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि निर्णय येतोय षटकार. 6 धावा. फ्लॅट सिक्सर नक्कीच आपण पाहिला हरीश जाधव यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. शैलेश प्रयत्न सुरेख त्या ठिकाणी झेल टिपण्याचा. धावा घेतल्या जातील त्या 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक चांगल्या कामगिरीवरती नक्कीच आपण पाहतो आहे. वेल रनिंग बिटवीन द विकेट. 45 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आहेत. हरीश जाधव स्ट्राईक आपल्याकडे ठेवताना जे पाहायला मिळत आहेत चांगलं आक्रमण हरीश यांचं नक्कीच आतापर्यंत आपल्याला जे पाहायला मिळाले. स्ट्राईकच्या दिशेला उभे आहेत हरीश जाधव. हा फटका काय फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. परफेक्ट टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार हरीश जाधवच्या बॅट मधून. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केलंय हवाई सफर. षटकार हरीश जाधवच्या बॅट मधून. आणि टीमचा अर्धशतक पूर्ण होतंय. 51 धावा धावफलकावरती. मारा करण्यासाठी गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. समोर आहे हरीश. काय फटका सजवलाय. गोलंदाजावरती तुटून पडतोय हरीश जाधव. आणखीन एक षटकार. 6 धावा. चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय हरीश जाधव. तब्बल 57 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय. आता मात्र शतरक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपला जातो आहे. चांगला खेळ करत होता हरीश जाधव. परतताना आपल्याला पाहायला मिळेल. झेल टिपला सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी शतरक्षक तैनात होता. हरीश परतताना पाहायला मिळतोय पॅव्हेलियन मध्ये. प्रसाद घारे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड मोठं आक्रमण आपण पाहिलं हरीश जाधव यांचं. गोलंदाजावरती या षटकात तुटून पडला अक्षरशः अमोलवरती. आणि या नेत्र दीपक फटक्यांची मालिका या सामन्यामध्ये हरीश जाधव यांची. टाळ्यांच्या गजरात नक्कीच स्वागत केले जाते संघ सहकार्यांच्या वतीनं. वैयक्तिक 29 धावांची खेळी हरीश जाधव यांची. शेवटचं षटक अंतिम षटक नक्की टाकलं जाईल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 57. आणि आता गोलंदाजी मार्क वरती शैलेश निवंगुने अगदी आपण पाहतोय सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक पाहायचं की या षटकात कितपत धावा खर्च केल्या जातात. शैलेश निवंगुने गोलंदाजी मार्क वरती सज्ज. अंतिम षटक अखेरचं षटक. एबी ट्रॉफीचा नक्कीच थरार दिवस क्रमांक 3 संपन्न होत असताना आज देखील 12 संघांचा सहभाग दिवसभराच्या सत्रात. 9 मॅचेस नियोजन दिवसभराच्या सत्रात. आणि आज नामांकित टीम्स म्हणजे पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील टीम्स नक्कीच सहभागी होताना जे पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 57. अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहतोय.
हा फटका अगदी आपण पाहतो आहे. कव्हरच्या दिशेला चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. फार मोठं आक्रमण. शेवटचं षटक जसंही चालू होतंय पहिल्याच चेंडूवरती या शैलेश निवंगुने यांच्यावरती आक्रमण. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय नवनाथ फाटक. स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. शैलेश निवंगुने यांच्यावरती पहिल्याच चेंडूवरती केलेलं आक्रमण. एक षटकार वसूल केला आणि धावफलक मात्र मुसुंडी मारताना पाहायला मिळते. तब्बल 63 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आकाशाचे वेध. क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या खाली. झेल टिपला जातो आहे. सेलिब्रेशन आपण पाहतोय शैलेश निवंगुने यांचं. जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर शैलेश यांनी देखील दिलंय. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. गौरव दाभाडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सत्यजित स्कोररच्या भूमिकेत चांगलं काम त्यांचंही नक्कीच आपण पाहतोय. अखेरच्या षटकातील अगदी काही चेंडू नक्कीच जे शिल्लक. शैलेश पुन्हा एकदा तयार. अगदी आपण पाहतोय काही ड्रॉप होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. घेतली जाईल ती सिंगल. धावफलक 64 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 64 रन ऑन स्कोर कार्ड. 64 धावा धावफलकावरती. शैलेश निवंगुने गोलंदाजी मार्क वरती या पुन्हा एकदा तयार सज्ज. डॉट बॉल असेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू ठिकाणी असेल. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार शैलेश. याचबरोबर धावबादची आली आहे संधी. एष्ट्या उडवल्यात. विकेट त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. धावबाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळेल ऋषिकेश मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू नक्कीच असेल. शैलेश निवंगुने. हा फटका अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यष्टिरक्षकाकडे फेकी पोहोचते. यष्ट्या उडवल्यात आणि आपल्याला पाहायला मिळेल विकेटचं पतन. एक इनिंग संपते. बनवल्या गेल्या धावा 65 तर जिंकण्यासाठी 66 धावांचं लक्ष्य. थँक यू. एक सूचना आहे. स्मॅश उरुळी कांचन
फोटो सेशनसाठी सगळ्यांनी या ठिकाणी संपर्क करायचा आहे. जे किटमध्ये खेळाडू आहेत सगळ्यांनी फोटो सेशनसाठी संपर्क करायचा आहे. स्मॅश उरुळी कांचन. आणि त्याचबरोबर शिव छत्रपती वॉरियर्स जुन्नर आपल्याला देखील विनंती आहे फोटो सेशनसाठी आपण ताबडतोब या ठिकाणी संपर्क करायचा आहे. शिव छत्रपती वॉरियर्स जुन्नर आपल्याला विनंती आहे फोटो सेशन या ठिकाणी आपलं केलं जात आहे. किटमध्ये सगळ्या खेळाडूंनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि आपला टॉस देखील होईल. प्लेइंग 11 अर्थात 20 खेळाडूंची यादी आहे तुम्हाला द्यायची आहे. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. दुसऱ्या ग्रुपमधली पहिली मॅच यानंतर आपल्याला शिव छत्रपती वॉरियर जुन्नर आणि स्मॅश क्रिकेट क्लब उरुळी कांचन अशी पाहायला मिळेल. नंदू लोंढे सर स्वागत. फोटो सेशन या ठिकाणी दोन्ही टीमचं केलं जाईल. शिव छत्रपती जुन्नर टीम आपल्याला विनंती आहे किट परिधान करून लगेच संपर्क करायचा आहे या ठिकाणी. सहासष्ट धावांचा असेल लक्ष, 66 धावांचा असेल टार्गेट. सेवन SP11 आपला 12वा खेळाडू या ठिकाणी असावा. सेवन SP11 12 मॅन अजिज पटेल मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. शिव छत्रपती जुन्नर आपल्याला विनंती आहे संपर्क करा. शिव छत्रपती जुन्नर संपूर्ण टीम किट मध्ये या ठिकाणी उपस्थित राहा. फोटो सेशन आपलं होतंय. सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना जी पाहायला मिळते. सहासष्ट धावांचं टार्गेट, 66 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. अजिज पटेल एक आक्रमक फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती. पहिल्या मॅच मध्ये चांगली आक्रमकता नक्कीच पाहायला मिळाली. या मॅच मधून फार मोठ्या अपेक्षा टीमला असतील. अजिज पटेल यांच्याकडून स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतात. अजिज पटेल दरम्यान दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी त्या ठिकाणी पोहोचली किसन मरगळे यांच्या हातामध्ये. धावफलक 2 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड आणि खातं मैदानाच्या आतमध्ये जे खोललं जात आहे. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळेल.
नवनाथ फाटक 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, स्विचचा फटका त्या ठिकाणी मात्र जो खेळला जातो आहे, सिंगल वसूल केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि या धावफलक जाऊन पोहोचेल 3 धावांवरती. चांगली गोलंदाजी, गोलंदाज असा असावा, फलंदाजाचे नक्कीच कुमकुवत दुवे, ताकदवान दुवे, ओळखून गोलंदाजी करणारा गोलंदाज असावा. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं नवनाथ फाटक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. लेग बिफोर विकेटची शिकार, पायाचा वेध चेंडू न घेतला, जोरदार अपील त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर मात्र पंच बाद देत आहेत. अर्थात फलंदाजाला त्या ठिकाणी परतावं लागेल. थँक्यू. क्रिकेटची नियमावली जर पाहिली तर लेग बिफोर विकेटचा जो नियम आहे, गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाजाच्या हाताशिवाय इतर कोणत्याही भागाला लागला, चेंडू मात्र मिडल एष्टीवरचा असावा, लेग बिफोर विकेट दिली जाते. आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय लेग बिफोर विकेटची शिकार ठरला. यश मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गायकवाड पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक त्या ठिकाणी या नवनाथ फाटक यांचं पहिलं षटक अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला आपल्याला मिळते. कोणत्या प्रकारचा बिगिट खेळू दिला नाही, एक विकेट देखील पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळाली. विनामूल्य प्रवेश या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र वैशिष्ट्य, कोणत्या प्रकारची एंट्री फी आपण या ठिकाणी आकारलेली नाहीये आणि सुंदर अशा प्रकारचं आयोजन असलेली ही क्रिकेटची स्पर्धा एबी ट्रॉफी तुमच्या समोर नक्कीच अगदी आपण पाहतोय. प्रशांत गायकवाड यांच्यासाठी टाकलेला हा चेंडू डाव्या एष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा व्हाईट बॉल म्हणून पंच इशारा करताना जे पाहायला मिळतात. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष सन्माननीय आशिष दादा मारणे. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडताना पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. ए फॉर आशिष दादा, बी फॉर भरत दादा, ए बी ट्रॉफी अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या त्यांना साथ दिलेले आमचे सगळे आयोजक, त्यामध्ये सन्माननीय सचिन दादा खानवे आहेत, सन्माननीय ऋषी जोरी सर, सन्माननीय सचिन राठोड, सन्माननीय अमित तापकीर, सन्माननीय नितेश कवडे, सन्माननीय विशाल गायकवाड, सन्माननीय चंद्रशेखर दादा मोरे, सन्माननीय विकी खैराळे अशी आमची आयोजन कमिटी अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज राजेश पवार षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी मात्र तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. जी टीम जिंकेल ती सुपर 11 मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. चला आता शिवछत्रपती जुन्नर टीम विनंती आहे, फोटो सेशन साठी ताबडतोब संपर्क करणं गरजेचं आहे. किट मध्ये आपण या ठिकाणी संपर्क करावा. प्रशांत गायकवाड यांच्या बॅट मधून हा फटका सीमारेषाच्या लगत सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले. धावफलक जर पाहिले तर मात्र या सिंगल बरोबर 6 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 6 रन ऑन स्कोर कार्ड, 6 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. आशिष पटेल स्ट्राईकच्या दिशेला, लॉंग ऑनच्या दिशेला फटका खेळलाय, झेल टिपला जातो आहे, विकेटचं होईल पतन. ही विकेट खूप महत्वाची. आशिष पटेल बॅक टू द पॅव्हेलियन.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस देखील पेंडिंग आहे आपला यानंतरच्या मॅचचा. शिवछत्रपती जुन्नर ताबडतोब संपर्क करा विनंती आहे. लखन त्या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र जारी असताना मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज त्या ठिकाणी या सज्ज होतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेला सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक 7 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र जारी आहे. प्रशांत गायकवाड अगदी आपण पाहतोय 66 बनवायच्यात बॅट तळपणार का. अनेक मैदान आपल्या बॅटनं प्रशांत गायकवाड यांना देखील गाजवलेली आहेत. पहा ब्लॉक होल मारा होता त्या ठिकाणी केवळ सिंगल येईल. चांगली गोलंदाजी गोलंदाज राजेश पवार करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. बुंद्यात टाकलेला चेंडू ब्लॉक होल मारा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सन्मान दिला त्या चेंडूला आणि त्यावरती सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते अगदी आपण पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेला आता पोहोचलाय लखन. अगदी स्ट्राईकच्या दिशेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. दरम्यान पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सिंगल डबलच्या सहाय्यानं धावा मात्र नक्कीच ज्या बनवल्या जातात. 9 धावा धावफलकावरती आहेत. 66 धावा या बनवायच्यात. संघर्ष करण्याची फार मोठी क्षमता आहे प्रशांत गायकवाड. अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला आणि फार मोठा अनुभव पाठीमाग आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो असं जे म्हटलं जातं. पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिले तर मात्र सिंगल बरोबर 2 अंकांमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. 5ची सरासरी 2 षटकांमध्ये राखली गेली आहे. परंतु आता समीकरण लक्ष थोडंसं कठीण होत जाईल. आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये तब्बल अजून बनवायच्यात 56 धावा. त्यामुळे आता गिअर चेंज करणं देखील तेवढंच गरजेचं असेल. चाहे जिंदगी हो या क्रिकेट जीतते वही है जो सही वक्त पर गिअर चेंज करते. मैदानाच्या आतमध्ये गिअर चेंज करणं खूप गरजेचं असेल. आक्रमक फटक्यांची गरज नाही निश्चितपणे असेल. काही चेंडूंना तुम्हाला सन्मान द्यावाच लागेल. परंतु काही चेंडूवरती आक्रमक फटके वसूल करणं देखील तेवढंच गरजेचं. कारण की आता चेंडू शिल्लक आहेत 18 बनवायच्या 56 धावा. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय ऋषिकेश चव्हाण ओव्हर क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत. समोर आहे प्रशांत गायकवाड. एक नामांकित फलंदाज नामांकित गोलंदाज म्हणून एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रशांत गायकवाड यांची ओळख. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर 10 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू 56 धावा मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. बॅटची काढा त्या ठिकाणी लागली गेली. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती देखील मिळणार नाही. शेवटचे 16 चेंडू 56 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं. मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू 56 धावा मॅचचं समीकरण. डॉट बॉल आहे निर्धाव स्वरूपाचा चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. पाठीमागच्या 3 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव खर्च केली गेलेली नाहीये. 15 चेंडू 56 मॅचचं समीकरण. याचबरोबर हा फटका शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. झेल टिपला जातो आहे.
अप्रतिम गोलंदाजी ऋषिकेशची. 4 चेंडू टाकलेत, कोणती धाव खर्च केली नाही आणि एक महत्वपूर्ण विकेट प्रशांत गायकवाड यांची. अप्रतिम गोलंदाजी ऋषिकेशची. डीजे थँक्यू. नवीन फलंदाज राम मरगळे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनामूल्य प्रवेश तर दिलायच, परंतु अगदी आपण पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेची पाहिली. सिंगल त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 1,01,001 रुपयांचं पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी असेल. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय भरतदादा टिंगरे यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. द्वितीय क्रमांक 51,000 सन्माननीय आशिषदादा मारणे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून. हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा आहे. तृतीय क्रमांक 15,000 सन्माननीय यशवंत भाऊ पाचंगे यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य पुणे पोलीस आणि एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व प्रसिद्ध खेळाडू अतुल भाऊ मांगणे यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून आणि लाईव्ह प्रक्षेपणासाठी देखील सन्माननीय शांताराम आबा खलसे यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी सन्माननीय प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून एक सायकल नक्कीच जे आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि सिरीज साठी मुकेश चौधरी यांचं योगदान, पण त्या बॅट असतील त्याचबरोबर शूज त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. ग्राउंड सौजन्य सन्माननीय गणेश काकडे, सन्माननीय नितेश कवडे यांच्या माध्यमातून. बॉल सौजन्य चंद्रशेखर दादा मोरे आणि विकी खैराळे यांच्या माध्यमातून. समालोचक सौजन्य या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जे आहे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सचिन दादा खानवे यांच्या माध्यमातून समालोचक सौजन्य नक्कीच आहे. पंच सौजन्य विशाल अर्थात आपले आयोजक बंटी गायकवाड यांच्या माध्यमातून. पाणी सौजन्य ऋषी जोरी सर यांच्या माध्यमातून आहे. बेस्ट फिल्डर साठी सौजन्य सन्माननीय प्रवीण पाठक यांच्या माध्यमातून. अगदी 4 टीम ज्या सेमीफायनलला पोहोचणार आहेत, 4ही टीम रंगीत कपड्यात आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात आकर्षक टी शर्ट जे देण्यात आलेले आहेत. डॉल्फिन स्पोर्ट्स आमचे विशाल भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य ज्या 4 टीम सेमीफायनलला पोहोचणार आहेत त्यांच्यासाठी. यष्ट्यांचा वेध त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. वक्रतुंड डीजे अतिशय सुंदर अशा प्रकारची वातावरण निर्मिती त्यांच्या माध्यमातून देखील दिवसभर आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर सिक्सर सुप्रीमो हे चेंडू या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी वापरले गेलेत. केतन शाह सर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय केतन शाह सरांचं देखील स्वागत. इम्रान काझे अँड कंपनी, शिव छत्रपती जुन्नर, अगदी शिवनेरीच्या पायथ्यालगत सराव करणारा हा संघ आहे. खास जुन्नरवरून उपस्थित झालाय. सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करेल. यष्ट्यांचा वेध त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद.
धावफलकावरती धावा आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी जारी असताना सामना एका बाजूला थोडासा कठीण होताना आपण पाहतोय, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. तुम्हाला चांगला परफॉर्मन्स नक्कीच दाखवावा लागेल आणि चांगला परफॉर्मन्स दिला तर काही असाध्य नसतं. दिग्विजय मते अगदी आपण पाहतोय त्रिफळा उद्ध्वस्त आणि विकेट हॅट्रिक पूर्ण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. या विकेट हॅट्रिक साठी गोलंदाज राजेश यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या आयोजक संयोजकांच्या वतीनं, AB ट्रॉफी संपूर्ण आयोजक टीमच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी राजेश पवार. आणि तीनही फलंदाज त्या ठिकाणी क्लीन बोल्ड मात्र जे केले गेलेले आहेत. थँक्यू 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 डीजे थँक्यू. तिन्ही फलंदाजांना विशेष म्हणजे क्लीन बोल्ड केलेला आहे. 1987च्या विश्वचषकात जी विकेट हॅट्रिक चेतन शर्मा यांनी पूर्ण केली होती, एका फलंदाजाचा ऑफ स्टिक उखडवला होता, एकाचा मिडल स्टिक तर एकाचा लेग स्टिक उखडवला होता. अगदी आपण पाहतोय हॅट्रिक भरपूर होतात, परंतु तीनही फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. अप्रतिम गोलंदाजी राजेश पवार यांची. अगदी आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या आयोजन टीमच्या वतीनं, AB ट्रॉफी आयोजन संयोजन टीमच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. टॉस होतो, एक नाणेफेक त्या ठिकाणी संपन्न होते. शिवछत्रपती जुन्नर टीमचा कॅप्टन आणि स्मॅश उरुळी कांचन टीमचा कॅप्टन. चला बापू चकते आपलंही स्वागत. चला दोन्ही टीम नाणेफेकीसाठी ताबडतोब संपर्क करा. शिवछत्रपती टीम या ठिकाणी उपस्थित आहे. जुन्नर विरुद्ध उरुळी कांचन अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. रियाज राजपूत एक जुनं जाणतं नाव जुन्नर टेनिस बॉल क्रिकेट मधल्या अगदी आपण पाहतोय. हे देखील टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, परंतु हे फटके खेळण्यासाठी उशीर एका बाजूला नक्कीच होताना पाहायला मिळतोय. तब्बल 66 बनवायच्यात आतापर्यंत आल्यात 20 धावा आणि शेवटच्या षटकात अगदी आपल्याला अजून बनवायच्यात 6 चेंडू 46 धाबांचं लक्ष. 46 बनवायच्या 6 चेंडू मध्ये, त्यामुळे एक्स्ट्रा रनची नक्कीच वाट पाहावी लागेल. 6 चेंडूवरती 6 षटकार जरी ठोकले तर 36 येतील. टॉस संपन्न होतोय. सन्माननीय अमित तापकीर, त्याचबरोबर सन्माननीय सचिन दादा खांदवे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आशिष दादा मारनेक. टॉस त्या ठिकाणी मात्र संपन्न होताना आपल्याला जो पाहायला मिळेल. आमचे सगळे आयोजक त्या ठिकाणी अमित तापकीर सर टॉस करतायत. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही कॅप्टन समोरासमोर. षटकार 6 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय टाकलं जातंय. स्मॅश उरुळी कांचन टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, अर्थात शिवछत्रपती जुन्नर टीम. यानंतर शतरक्षण आपल्याला करताना पाहायला मिळेल. ग्रुप नंबर 2 ची पहिली मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. फक्त मॅच चालू झाल्यानंतर 12 मॅन दोन्ही टीमचे 12वे खेळाडू या ठिकाणी असतील. अक्षय राजपूत आपलंही स्वागत. स्लोअर वन अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. चेंडू असेल डॉट, चेंडू असेल निर्धाव स्वरूपाचा, शेवटचा चेंडू असेल. आता मात्र थोडासा वन साइड सामना कलताना आपण पाहतोय. वाईट बॉल
खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. मजबूत पकड या सामन्यावरती तयार केली एक आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी. अगदी आपण पाहतोय आणि हा सामना जिंकलाय आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी टीमनं. सर्वप्रथम फलंदाजी केली, तब्बल 66 धावांचं लक्ष समोर ठेवलं आणि ते पार करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. 7SP11 टीमला आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार